गुंड निलेश घायवळ संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। या प्रकरणात आता ईडीची एंट्री होण्याची शक्यता आहे। कोट्यवधी रुपयांच्या जमीन व्यवहारांमध्ये मनी लॉन्ड्रिंगचा संशय व्यक्त केला जातोय आणि म्हणून आता निलेश घायवळच्या भोवती जो पास आहे तो आवळला जाण्याची शक्यता आहे। पुणे पोलिसांनी केलेल्या तपासात घायवळने केवळ 3 वर्षांत 58 एकर जमीन जमवल्याचं उघड झालेलं आहे आणि त्यामुळेच मनी लॉन्ड्रिंगचा संशय आहे। अक्षय बडवे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले। अक्षय, कशा पद्धतीने आता कारवाई होऊ शकते, ईडी यात खरंच येऊ शकते का? निश्चितपणे आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून निलेश घायवळच्या संदर्भात पुणे पोलिसांकडून सुरू असलेल्या तपासात अनेक मोठे खुलासे होत असताना त्याने गेल्या 3 वर्षात 58 एकरपेक्षा जास्त जमिनीचे व्यवहार केले आहेत आणि या व्यवहारात काही अपार झाल्याची देखील संशय पुणे पोलिसांना आहे आणि त्या संदर्भातच कोट्यवधी रुपयांची उलाढाल या संपूर्ण प्रकरणात झाली असल्यामुळे पुणे पोलिसांनी आता ते ईडीला या संपूर्ण प्रकरणात पाचारण करण्यासाठी विनंती केली आहे। त्यामुळे लवकरच ईडीची एंट्री या संपूर्ण निलेश घायवळ प्रकरणात होण्याची शक्यता आहे। धन्यवाद अक्षय, सविस्तर अपडेट आपण दिलीत।